कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ त्रयोदशोऽध्यायः। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु। जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णो अतिवृद्धा पासो निवृद्धू तया अडनाव पुरुखो एरवी स्त्रीना नपुंसको किंबहुना एको निश्चयो नाही। तो अचक्षु अश्रवणो अहस्तु अचरणो रूपनावरणो नाम आथी। अर्जुना काहीची जीथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुख दुःखांचे। तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी इया पतिव्रता भोगविजे। जियेते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू लेखा आणि। मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाचीच आघवी। जडातेही माजवी इयेचा माजू नामे इये प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी। काई मन हे नपुंसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे। हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप इया केले। हे कामाची मांडवी हे मोहवनींची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम। हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे। कळा येथून या जालिया विद्या इयेच्या केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळावळ किंबहुना सकळ खेळू इयेचा। जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळेसी घरे नांदत असे। येते तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तया आवरी अनावराते। तयाच्या तवठाई निपटून काहीची नाही की तया आघवेही आपणची होय। तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया। तया अनार्ताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय। तया अचरचाची चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धी ही होय। तया निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू होऊनी ठाके। तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म
क्रिया तया तया निर्गुणाचे गुण अचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु तया भावातीताचे भाव तया निरवयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे ऐसे निया प्रकृती आपुलिया सर्वव्याप्ती तया अविकारा ते विकृती माझी की जे तीर्थ पुरुषत्व जे असे ते ही प्रकृती दशे चंद्रमा अमसे पडिला जैसा विदळ बहु चोखा मीनलिया वाला एका कसु होय पाचका जया परी का साधू ते गोंधळी संचरोनी सुई मैली नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू की जे मी पय पशुच्या पोटी का वन्हे जैसा काष्ठी गुंडू निघितला पटी रत्नदीपू राजा पराधीनू जाहला की सिंहू रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके जागता नरू सहसा निद्रा पाडून जैसा स्वप्नीची सोसा वश्यू की जे तैसे प्रकृती जालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जीवी तैसे अजा नित्या होये आंगी जन्म मृत्यूची घाई वाजती जैला हे गुणसंगाते परी ते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता जीवी वन्हीसीची घाता बोलती तया का आंदोळलिया उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जीवी दर्पणाची या जवळिका दुजी पण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतू ऐसा गमे एरवी नाही अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती म्हणून केवळा पुरुखा नाही होणे भोगणे देखा इथ गुणसंगुची अशेखा लागी मूळ उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा या प्रकृती पृथ्वी नभा ती तुला पाडू प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे प्रकृती होय जाई हा तो असतुची आहे म्हणून आ ब्रह्माचे होये शासन हा प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये या लागी इये वर ये तू हा अनंते काळे किरीटी जिया मिळती इया सृष्टी तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्मगोळ लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी बोली जे ते अवधारी ययातेची अगा प्रकृती परवता एकू आथी पंडुसुता
ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो निखळपणे येणे पुरुषायया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची मना गोचर जाहली. तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाशू धुई न मैळे तैसा असे. अथिलेनि देहे जो न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनरपितो. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा. परी हाची अंतरी विवेक भानुची परी उदय जेते अवधारी उपाय बहुत. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कोणी एको सुभटा विचाराचा आगिटा आत्मानात्मकिटा कुटे देऊनी. 36 ही वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडिती शुद्ध आपणपे. तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची दिठी देखती गा किरीटी आपणपेची. आणेक पै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचे नी. अन्ये त्वेव मजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवा भेऊरे आघवेची. परीती करीती ऐसे अभिमानू दवडूनी देशे एकातिया विश्वासे टेकती बोला. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती कुसोनी क्षीणू हरिती देती सुख. तयांची निमुखे जे निघे ते तुने आदरी चांगे ऐकोनिया आंगे मने होती. तया ऐकणे याची नावे ठेविती गा आघवे तया अक्षरांसी जीवे लोण करीती. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासूनी निघती ओजा गोमटिया. ऐसैसे हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होये एकी वस्तू. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ. एतुले निपंडुसुता अनुभव लहाणा आयिता एरतम तुझ होता सायास नाही. म्हणूनी ती बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोलीव निर्वचू फलितार्थुची. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं
क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभ. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण पेजे दाविले. आणि क्षेत्रही सांगितले आघवे जे. तया एर एरांच्या मेळी होई जे भूती सकळी. अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. कातीजा आणि उखरा भेटी जालिया वीरा. मृगजळाची पुरा रूप होय नाना धारा धरधारी. झळंबलिया वसुंधरी उठिजे जेवी अंकुरी. नाना विधी तैसे चराचर आघवे. जे काही जीव नावे ते तो उभय योगे संभवे. ऐसे जाण या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना. पासूनी न होती भिन्ना भूतव्यक्ती. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं. विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. पै पटत्व तंतु नभे तरी तंतु सीचिते आहे. ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. भूते आघवीची होती एकाची एक आहाती. परी तू प्रतीती याची घेपा. यांची नामे ही अनाने अनारिसी वर्तने. विषही सिनाने आघवे यांचे. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसी हनपोटी. तरी जन्माची कोटी न लाहसी निघो. पै नाना प्रयोजनशीळे दीर्घे वक्रे वर्तुळे. होती एकाचीच फळे तुंबिणीची. होतू का उजू वाकुडे परी बोरीचे हे न मोडे. तैसे भूते अवघडे परी वस्तू उजू. अंगारकणी बहुवसी उष्णता समान जैशी. तैसा नाना जीवराशी परेषु असे. गगनभरी धारा परी पाणी एकची वीरा. तैसा या भूताकारा सर्वांगी जो. हे भूतग्राम विषम परी वस्तू ते इथ सम. घटमठी व्योम जिया परी. हा नाशता भूता भासू इथ आत्मा तो अविनाशू. जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. एवं जीव धर्महीनो जो जीवेसी अभिन्नो. देखतो सुनयनो ज्ञानिया माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो वीरेशा. हे स्तुतीनो हे बहुवसा भाग्याचा तो. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्. न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम्. हे गुणेंद्रिय धोकोटी देह धातूंची त्रिकुटी. पाच मेळावा ओखटी दारुण हे. हे उघड पाच वेऊली पंचधा आगी लागली. जीव पंचानना सापडली हरिणकुटी हे. ऐसा असून ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी. अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. परी ये देही असता जो नयेची आपण या घाता. आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. जिथ योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्मकोडी. न निगो या भाषा बुडी देती योगी.
जे आकाराचे पैल तीर, जे नादाची पैल मेर, तूर्येचे माझ घर परब्रह्म जे. मोक्षा सकट गती, जेथे इति विश्रांती, गंगादी आपांपती सरिता जेवी. ते सुख येणेची देहे, पाय पाखाळणिया लाहे, जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी. दीपांचिया कोडी जैसे, एकची तेज सरिसे, तैसा जो असतुची असे सर्वत्र ईशू. ऐसे निसमत्वे पंडुसुता, जिये जो देखत साता, तो मरण आणि जीविता नागवे फुडा. म्हणून तो दैवागळा, वाणीत असो वेळोवेळा, जे साम्यसे जे डोळा लागला तया. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, यः पश्यति तथात्मान कर्तारं स पश्यति. आणि मनोबुद्धी प्रमुखे, कर्मेंद्रिये अशेखे, करी प्रकृतीची हे देखे साच जोगा. घरीची राहटती घरी, घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबरते उगे. तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणे विविधारंभा. इथ आत्मा तो ओथंबा, नेणे कोण. ऐसे येणे निवाडे, दयाच्या जीवी उजिवडे. अकर्तया ते पुढे, देखिले तेणे. यदा भूत पृथक् भाव, मेकस्थमनुपश्यति, तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. एरवी तैची अर्जुना, होई जी ब्रह्म संपन्ना. जया भूताकृती भिन्ना, दिसती एकी. लहरी जैसिया जळी, परमाणु कणिका स्थळी. रश्मी करमंडळी, सूर्याच्या जीवी. नातरी देही अवीव, मनी आघवीची भाव. विस्फुल्लिंग सावेव, वन्ही एकी. तैसे भूताकार एकाचे, हे दिठी रिगे जैसाचे. तैची ब्रह्म संपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे, ब्रह्मेची दिठी उघडे. किंबहुना जोडे अपार सुख. एतुलेनी तुझ पार्था, प्रकृती पुरुष व्यवस्था. ठाये ठावो प्रतिती पथा, माझी जाहली. अमृत जैसे ये चुळा, का निधान देखिजे डोळा. ते तुला जिव्हाळा मानावाहा. जी जाहलिये प्रतीती, घर बांधणे जे चित्ती. ते आता ना सुभद्रापती इयावरी. तरी एक दोन्ही ते बोल, बोली जती सखोल. देई मना ते बोल, मग ते घेई. ऐसे देवी म्हणितले, मग बोलो आदरिले. तेथे अवधानाचे चिकेले, सर्वांग एरे. अनादित्वान् निर्गुणत्वात्, परमात्मायमव्ययः. शरीरस्थोऽपि कौन्तेय, न करोति न लिप्यते. परी परमात्मा म्हणिपे, तो ऐसा जाण स्वरूपे. जळी जळे न लिंपे, सूर्यो जैसा. काजी जळा आदी पाठी, तो असतुची असे किरीटी. माझी बिंबे ते दृष्टी, आणि कांची. तैसा आत्मा देही, आथी म्हणिपे हे काही.
साचे तरी नाही तो जेथींचा तेथे आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसणे तैसे आत्मतत्वा तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी तेही आहे आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा किवता सांदा आकाशा पाषाणेसी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे निपाडे संबंधू हा उजेडा आणि अंधारे या जो पाडू मृता उभे या तो चिगा आत्मया देहा जाण रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडू का जैसा तैसा चियासी देह तम पातांचे झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे हे विपाये आगी तपडे तरी भस्म होऊन उडे जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा या देहाची हे दशा आणि आत्मा तो इथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादीपणे सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशीळू कृशना स्थूळू निर्गुणपणे आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे रिताना भरितू रहितू ना सहितू मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे आनंदू ना निरानंदू एकना विविधू मुक्तना बद्धू आत्मपणे एतुला ना तेतुला आयता ना रचिला बोलता ना उगला अलक्षपणे सृष्टीचा होणा नरचे सर्व संहारे नवेचे आथी नाथी या दोहींचे पंचत्वतो मवे ना चर्चे वाढे ना खाचे विटे ना वेचे अव्ययपणे एवं रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाची अनुस्यूती होती जाती देहाकृती तो घेना सांडी सुमती जैसा तैसा अहो रात्री जैशी येती जाती आकाशी आत्मसत्ये तैसी देहे जाण म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयता ही व्यापारी सज्जन होय या लागी स्वरूपी उणापुरा न घेपी हे असो तो न लिंपे देही देहा यथा सर्वगतं सौक्ष्म्या दाकाशन्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते अगा आकाश के नाही हे नरिघे चिकवणे ठाई परी काई सेनी कही गादिजेना तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतुची असे पाही परी संग दोषे एकेही लिप्त नोहे पुढत पुढती येथे हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते
क्षेत्रविहीना संसर्गे चेष्टिजे लोहे परी लोह भ्रामकू नोहे क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे ते तुला पाडू दीपकाची अर्ची रहाटी वाहे घरीची परी वेगळी कोडीची दीपा आणि घरा पै काष्ठाच्या पोटी वन्ही असे किरीटी परी काष्ठ नो हे या दृष्टी पाहिजे हा अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाही डोळा देखसी जरी यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत हे आघवेची असो एकू गगनौनी जैसा अर्पू प्रगटवी लोको नावे नावे इथ क्षेत्रज्ञो तो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा यावरुते हे नपुसा शंका नेघा क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृतिमोक्षंच ये विदुर्यान्ति ते परम् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। शब्दतत्वसारज्ञा पै देखणे तीची प्रज्ञा जे क्षेत्र क्षेत्रज्ञा अपाडू देखे या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती याची लागी सुमती जोडती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोसिती घरी योगाची या आकाशा वळघिजी एवढाची धिवसा याची याची आशा पुरुषासी गा शरीरादी समस्त मानिताती तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरू ऐसैसिया परी ज्ञानाची या भरोवरी करोनिया अंतरी निवृत्ती होती मग क्षेत्र क्षेत्रज्ञांची जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेखतयांची ओवाळू आम्ही आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरली से लटिकी प्रकृती जे हे जे शुकनलिका न्याये न लगती लागली आहे हे जैसे तैसे होये ठावे जया जैसी माळा ते माळा ऐसीची देखिजे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रूपे याची भ्रांती जाऊनिया तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती जे आकाशाहूनी वाड जे अव्यक्ताची पैलकड जे भेटलिया अपाडापाड पडोने दी आकारू जेथ सरी जीवत्व जेथ विरे द्वैत जेथ नुरे अद्वय जे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाचिया एर कलशीची येरी
रिच विजे जया परी आपण पेतया श्रीहरी दिधले तैसे आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे परी असो ते नाथिले न पुसता कामी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवी की तो पार्थू जी मनी अजुनी तृप्ती न मनी अधिकाधिकौतान्ही वाढवितू असे स्नेहाची या भरोवरी आंबूथिला दीपू घे थोरी साड अर्जुना अंतरी परिसता तैसी तेथ सुगरिणी आणि उदारे रसज्ञ आणि जीवनारे मिळती मग अवतरे हा तू जैसा तैसे जी होतसे देवा तया अवधानाची या लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणे वरी सुवाये मेघू सावरी जैसा चंद्रे सिंधू भरे तैसा मातला रसु आदरे श्रोतयांचेनी आता आनंदमय आघवे विश्व की जेल देवे ते राये परिसावे संजयो म्हणे एवं जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्व संगती म्हणितली कथा तो श्री कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू सांगो निदाऊ प्रबंधू ओवियेचा नुसधीची शांती कथा आणि जी लकीर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी दाऊ वेल्हाळी देशी नवी जी साहित्याते ओजावी अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे बोल ओलावते निगुणे चंद्रासी घे उमाणे रसरंगी भुलवणे नादू लोपी खेचनाची आहे मना आणि न सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व हे निफजेल आता आघवे ऐसे बोलिजेल बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्ती मी म्हणोनी अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी हा ठावो वरी माते पुरतया सारस्वती केले असे श्रीमंते श्री गुरुराये तेणे जी कृपा सावाये मी ओले ती तुले सामाये आणि मी तुमची सभेला हे गीता म्हणो वरी तुम्हा संतांची पाये आजी मी लाधलो आहे म्हणोनी जी नोहे अटकू काही प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके नाही उणे सामुद्रिके लक्ष्मी येसी तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागे नवरसी वरुषे नमी किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां त्रयोदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल
विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ चतुर्दशोऽध्यायः। जय जय आचार्या समस्तसुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया, जय जय सर्वविसावया, सोऽहं भावसुहावया, नानालोकहेलावया, समुद्रातू आयिके गा आर्तबंधू, निरंतर कारुण्य सिंधू, विशद विद्यावधू वल्लभाजी, तू जया प्रतिलपसी, तया विश्व हे दाविसी, प्रकटतै करिसी आघवेची तू, ती पुढिलाची दृष्टी चोरिजे, हा दृष्टी बंधू निफजे, परी नवल लाघव तुझे, जी आपण पे चोरे, जी तूची तू सर्वायया, मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आपे आप लाघविया, नमो तुझ, जाणो जगी आप ओले, तै तुझिया बोला सुरस झाले, तुझे निक्षमत्व आले पृथ्वीसी, रवी चंद्रादी शुक्ती, उदय करीती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती, तेज तेजा, जे चळवळी जे अनिळे, ते दैविके निजी निजबळे, नभ तुझ माझी खेळे, लपी थपी, किंबहुना माया असोस, ज्ञानजी तुझे नि डोळस, असो वानणे सायास, श्रुतीसी हे, वेद वानुनी तवची चांग, जवन दिसे तुझे आंग, मग आम्हा तया मूग, एके पाती, जी एकार्णवाची ठाई, पाहता थेंबाचा पाडू नाही, मा महानदी काई जाणी जती, का उदयलिया भास्वतू, चंद्रदैसा खद्योतू, आम्हा श्रुती तुझ आतू, तो पाडू असे, आणि दुजया थावो मोडे, जेथ परेसी वैखरी बुडे, तो तू मा कोणे तोंडे, वानावासी, या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेविजे माथा, हेची भले, तरी तू जैसा आहासी तैसिया, नमोजी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमू फळावया, व्यवहारा होई, आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपद्य जोडी, थोरा माते, मग मी संसारेन तेणे, करीन संतांसी कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे, विवेकाची, जी गीतार्थ निधान, काढू माझे मन, सुई स्नेहांजन, आपले तू, हे वाक् सृष्टी एके वेळे, देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जोजी निर्मळे, कारुण्य बिंबे, माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सफळ, तो वसंतू होई स्नेहाळ, शिरोमणी, प्रमेय महापुरे, हे मतिगंगा ये थोरे, तैसा वरिष उदारे,
दिठीवेनी अगा विश्वैकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करो मज पौर्णिमा स्फूर्तीची जी अवलोकिली या माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे तम संतोषोनी श्री गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखोनी दुजे स्तवनमिषे हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करूनी गोमटा ग्रंथो दावी उत्कंठा भंगो नेदी हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथो सांग सहजी दुर्वीचा डिरू आंगी चितम अमरू वरी आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाणीन परी जीवा आतुलीकडे जैसी संदेहाची डोणी बुडे ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागून घरी गुरुकृपेच्या तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगे हेतू अथवा गुणातीतू केवळू हा तरी कैसा पा असंगा संगू कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू सुख दुःखादी भोगू केवितया गुणते कैसे किती बांधती कवणे रीती नातरी गुणातीती चिन्हे काई एवं इया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियेसा अभिप्रायो विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवुनी इया ज्ञाना झोंबावे हो आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी आधुनी प्रतीती कुशी न निघे श्री भगवान वाच परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः म्हणो निगा पुढती सांगे जाईल तुझ प्रती पर म्हणवनी श्रुती डहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे निजाले जी आवडोने घेतले भवस्वर्गादिक आगायाची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्ही हे तृणे एरे ज्ञाने जिये भवस्वर्गाते जाणती
यागची चांग म्हणती पारखी फुडी आथी भेदी जया ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगने गिळिजती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रलयांबू माझे नदी नद तैसे येणे पाहले या ज्ञान जात जायलया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादि जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षो हाता येता होय जेणे जयाची या प्रतीती विचारवीरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालून मागे विश्रांती जालिया आंगे ते देही देहाजोगे होती चिना मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळी समतुकी कांटाळे माझे झाले इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च जे माझिया नित्यता तेणे नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझियाची मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू पुरेचिना जे मी जेवढे जैसे तेची ते जाले तैसे घटभंगी आकाशे आकाश जेवी ना तरी दीप मूळकी दीपशिखा अनेकी मीनलिया अवलोकी होय जैसे अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण येणेची पै कारणे जै पहिले सृष्टीचे जुंपणे तैही तया होणे पडेची ना सृष्टीची ये सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमतील पा म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया मी जाले ज्ञानाया अनुसरोनी ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी तेवीची पार्थाही गोडी लावावया संवतया जाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा आता देवाची ऐसे जाकळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे विटाळे ना मग म्हणेगा प्रज्ञा कांता उजवली आजी वक्तृत्वता जी बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एकूमी अनेकी गोविजी देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी कैसा क्षेत्र योगे विये इये जगे ते परिस सांगे कवणे परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागे हे बोलिजे
जे मत्संग बीजे भूती पिके मम यो निर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत। एरहमी तरी महद् ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादि विश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरी अर्जुना हे चिकरी म्हणोनी अवधारी महद् ब्रह्म अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदंती सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणिजी प्राज्ञराया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी आणि कही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हालविलिया जाय निश्चळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची ते पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय कान वियता वायुते वांझे आकाशरिते तया ऐसे निरुते अज्ञान गा पैल खांबू का पुरुखो ऐसा निश्चयो नाही एकू परी काय नेणो आलोकू दिसत असे तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे परी काही अनारिसे देखिजे ना ना राती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आथी ऐसी कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम अज्ञान थोरी आणिजे आपण पे तरी नेणिजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगू बुझे बापा चांगू सत्तेचा नैसर्गू स्वभावो हा आता अज्ञाना सारिखे वस्तू आपण पाची देखे परी रूपे अनेके नेणो कोणे जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला का मूर्छितू गेला स्वर्गलोका तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मीची विये पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुवा तोची पाडू आत्मया स्मरणे वीण असे हेची आनी भ्रांती प्रमेय उपलवू पुढती परी तू प्रतीती याची घेपा तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरी पै माझे नीची आंगे
पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय महत् ब्रह्म उदरी प्राकृती आठै विकारी गर्भाची करी पेलो वेली उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे भारैले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरीसी तिये रूपा जाले निविकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठाऊ रुखाचा अवांका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आणि याची मग गर्भगोळा तया कैसे रूप तै आया ते परियेसे राया सुजनांचिया पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयव हे व्योम वायू वशे वाढले गर्भरसे मणिजू उससे अवयवतो कोटी सुनी तमरजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे स्वेदजुगा आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजुहा पाचा पाच ही विरजी होती मन बुद्ध्यादी साजी ही हेतू जारजी ऐसे जाण ऐसे चारी ही सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी आंगी आठ ऊर्ध्वाची कंठू उल्हासता स्वर्गू मृत्युलोकू मध्यभागू अधो देशू चांगू नितंबूतो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा 84 लक्ष योनी ती कांडा पेरा सांदणी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे सृष्टी वेग वेगळिया तिया करांघ्री आंगोळिया भिन्नाभिमान सुदलिया मुदिया तेथे हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातः काळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया महाप्रलय सेजे खेळोनी निवांत निजे विषमज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुनाई या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले संकल्पू जयाचा इष्टू अहंकारू तो विनटू ऐसिया होय शेवटू
ज्ञानेयया आता असो हे बहु बोली ऐसे विश्व माया व्याली तीर्थ साय झाली माझी सत्ता सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्त्याः तासां ब्रह्म महद्योनि रहं बीजप्रदः पिता या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखो न भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादि भूते एकेची येथे हा गा एकाची देही काय अनारिसे अवयव नाही तेवी विचित्र विश्व पाही एकची हे पै उंचा नीचा डहाळिया विषमा वेगळालिया एकाची जेवी जालिया बीजाचिया आणि संबंधू तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा का पटत्व कापुसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा म्हणोनी वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ तेवी मी गा सकळ संबंधू वावो जालीन जगे मी झाके तरी जगत में कोण फाके किळेवरी माणिके लोपिजे काई अलंकाराते आले तरी सोने पण काई गेले की कमळ फाकले कमळत्वा मुके सांगपा धनंजया अवयवी अवयविया आच्छादिजे की तया तेची रूप की विरूढलिया जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसतसे म्हणोनी जग परवते सारूनी पाहिजे माते तैसा नोहे उखिते आघवे मीची हातू साचो कारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाची आता मिया मज दाविला शरीरी वेगळाला कुणी मीची बांधिला ऐसा आवडे जैसे स्वप्नी आपण उठूनिया आत्ममरण भोगिजे गाजाण कपिध्वजा का कवळा ते डोळे प्रकाशूनी पिवळे देखती तेही कळे तयासीची नाना सूर्यप्रकाशे प्रकटी तै अभ्रभासे तो लोपला हेही दिसे सूर्येची की पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होये तीथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे बंधू का न बंधिजे हे जाणणे मज माझे नेणनेनी उपजे आपलेनी तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परियेसा अर्जुन देवा गुणते कैसे किंधर्म काई यया रूप नाम के जाले हे वर्म अवधारी पा सत्वं रजस्तमश्चापि
तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहि देहिनमव्ययम् तरी सत्वरजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यया इथ सत्वते उत्तम रजते मध्यम तिहि माजीतम सावियाधारे हे एकीची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही वयसात्रय देही एकी जेवी कामिनलेनी किडे जम जम तूक वाढे तव तव सोने ही न पडे पाचिका कसी पै सावधपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणावोनी तैसी अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्वरजद्वारे तमही होई अर्जुनागा जाण यया नाम गुण आता दाखवू खूण बांधती ते तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी आजन्म मरणांती देह धर्मी समस्ती ममत्वाची सूती घेना जव जैसी मीनाच्या तोंडी पडेना जव उंडी तव गळ आसुडी जळपारधी तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।